पुंडलिक हृदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. नमस्कार रसिक जनो. पहिल्या भागात आपण महाभारत या ग्रंथाची पार्श्वभूमी पाहिली. आज महाभारतातील नायक म्हणता येणार नाही, पण मध्यवर्ती भूमिका ज्यांची होती असे पितामह भीष्म यांचं व्यक्तिमत्व आपण जाणून घेणार आहोत. महाभारताचा नायक म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण डोळ्यासमोर येतात, पण शतकाहूनही मोठा काळ जीवनाकडे ज्यांनी अलिप्तपणे पाहिला असे महामानव म्हणजे भीष्म. खरं भीष्मांची भूमिका ही मध्यवर्ती भूमिका आहे. महाभारताच्या कथेच्या सुरुवातीपासून कथेच्या शेवटापर्यंत, म्हणजे युद्ध संपून शरपंजरी पडण्यापर्यंत भीष्मांचा किंवा भीष्मांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येक घटनेचे साक्षीदार भीष्म आहेत महाभारतातल्या. त्यामुळं मी म्हटलं तसं की त्यांची भूमिका ही मध्यवर्ती आहे. नायक जरी नसेल तरी कथा त्यांच्या भोवती फिरत राहते, असे हे भीष्म. तर भीष्म यांचा जन्मापासून आपण सुरुवात करू. भीष्म हे शंतनू राजाचे पुत्र. शंतनूचे वडील प्रतीप राजा. प्रतीप राजा एकदा तपश्चर्येसाठी गंगे किनारी होते, तेव्हा गंगेनी स्त्री रूप धारण करून प्रतीप राजांच्या सौंदर्यावर आणि पराक्रमावर भाळून तिने त्यांना पती म्हणून वरायचं ठरवलं. आणि गंगा ही प्रतीप राजाच्या उजव्या मांडीवर बसली. तेव्हा प्रतीप राजा काय म्हणाले, उजवी मांडी ही मुलीची किंवा सुनेची असती, त्यामुळे मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही. तर माझा जो मुलगा आहे शंतनू, तो लहान आहे, पण त्याची पत्नी म्हणून मी तुझा स्वीकार करू शकतो. पुढे प्रतीप राजा परत राज्यावर आला, राज्य चालू आलं. शंतनूही मोठा झाला. पूर्वीच्या काळी एक वेळ घालवण्याचं साधन म्हणजे मृगया हे फार होतं. तर शंतनू राजा मृगयेसाठी गंगा किनारी गेला. आणि गंगा किनारी गेल्यावर त्याची नजर ही गंगा जी होती, जी मनुष्य रूपात होती, तिच्यावर पडली. तो तिच्या सौंदर्यावर भाळला. त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली. लग्नाची मागणी घातल्यावर गंगा म्हणाली, मी लग्न करते, पण तू मला विरोध करायचा नाही. मी काय करते हे विचारायचं नाही. तर ज्या दिवशी तू मला विचारशील त्या दिवशी मी तुला सोडून जाईल. पण शंतनू राजाचा कामजोर इतका मोठा होता, त्यांनी ती अट मान्य केली आणि गंगेशी तो विवाहबद्ध झाला. विवाहबद्ध झाल्यावर गंगेला पुत्र झाला की ती काय करायची, पुत्र झाला की ती गंगेत सोडायची. असे तिने 7 पुत्र गंगेत सोडले. आणि जेव्हा 8वा पुत्र झाला तेव्हा मात्र शंतनूतला पिता जागा झाला आणि तिथं पिताने पतीवर मात केली. आणि गंगेला विचारलं, अगं अवधसे, तू हे काय करतेस? सगळे आपले जी संतती निर्माण झालेली तू गंगेत सोडून आली, ह्याला तरी सोडू नकोस. आणि गंगा म्हणली, तू मला विरोध केला, आता मी तुला सोडून जाते. पण तिने सोडून जाताना तो 8वा पुत्र बरोबर नेला तिच्या. आता हे काय आहे, 7 पुत्र तिने गंगेत सोडले, 8वा पुत्र तिने बरोबर नेला. तर यक्ष, किन्नर आणि वसू या ज्या योनी आहेत त्यातले जे अष्टवसू होते
त्यांना वसिष्ठांचा शाप होता की तुम्ही मृत्यूलोकात जन्माला याल. तर ते काय केलं होतं, तर एकदा ते विहार करताना वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात पोचले आणि तिथली कामधेनू गाय चोरली त्यांनी. तर या चोरीचा कट द्यू नावाच्या वसूने केला. हे वसिष्ठांना कळलं म्हणून त्यांनी शाप दिला की तुम्ही मृत्यूलोकात जन्म घ्याल. पण सगळ्यांनी त्यांची मनधरणी केली आणि काहीतरी उशाप द्या असं सांगितलं. तेव्हा म्हणले मी ह्या तुमच्या सगळ्याचा नायक द्यू होता, त्याला मी माफ नाही करणार, तुम्हाला 7 माफ करीन. त्यामुळं त्यांचा जन्मतःच गंगेने त्यांना परत गंगेत सोडलं. पण 8वा जो हा वसू होता द्यू, तो मात्र पृथ्वी तलावर राहिला. मग त्यांनी जेव्हा मनधरणी केली तेव्हा वसिष्ठ ऋषी म्हणले तुला पृथ्वीलोकावर जन्म घ्यायला लागेल पण तुझी संतती नाही होणार. आणि तेच हे खरं तर पुढं होऊन भीष्म झाले. तर जेव्हा गंगेनी तिच्या पुत्राला बरोबर नेलं तेव्हा बृहस्पतींनी त्याला शिक्षण दिलं. वसिष्ठ आश्रमात तो राहिला. परशुरामांनी शस्त्र शिक्षण दिलं. राज्यशास्त्राचं शिक्षण बृहस्पतींनी दिलं. असा हा सगळा शास्त्र संपन्न आणि शस्त्र संपन्न असा विद्यार्थी तिने परत शंतनू राजाकडे आणला आणि ती म्हणली हा तुझा मुलगा मी तुला परत देते आहे. तर तेव्हा त्याचं नाव हा देवाचं व्रत होतं म्हणून त्याचं नाव खरं तर देवव्रत होतं. तर तेव्हा देवव्रत हा सामान्य जनतेत खूपच लवकरच लोकप्रिय झाला. त्यांनी लोकांची खूप कामं केली आणि शंतनू राजांनी त्याचा युवराज्याभिषेकही केला. देवव्रताचा युवराज्याभिषेक झाला. तर अशा रीतीने अतिशय आबादात राज्य चाललेलं होतं. शंतनू राजा जवळजवळ 60कडे पोचलेला होता. त्याच वेळेला मी जसं आधी सांगितलं की त्यावेळेला वेळ जाणं म्हणजे मृगया होती. तसंच शंतनू परत एकदा मृगयेला गेला. तर तिथं एक धीवर म्हणजे कोळी समाजातला दाश नावाचा जो एक त्यांचा नेता होता त्याची कन्या सत्यवती, तिच्या सौंदर्यावर परत एकदा शंतनू वाढला आणि त्यांनी दाश राजाकडं त्याच्यासाठी विवाहाची मागणी घातली. पण दाश राजाने ती नाकारली आणि शंतनू राजा परत एकदा हस्तिनापूरला आला. पण हस्तिनापुरात आल्यावर त्याच्या कामज्वराने जे डोकं वर काढलेलं होतं त्यांनी त्याचं राज्यकारभारात लक्ष लागेना. त्याची तब्येत बिघडायला लागली, आजारी पडायला लागला. देवव्रताला हे सहन होईना म्हणून देवव्रत हा तिथल्या वृद्ध लोकांना, वृद्ध मंत्र्यांना त्यांनी सगळ्यांची चर्चा केली की काय झालंय माझ्या वडिलांना. तर त्यांच्याकडनं त्याला ही सत्यवतीची कहाणी कळली. तर तो सत्यवतीच्या मागणीसाठी देवव्रत दाशराजाकडे गेला. जगातली एक फार अघटित घटना आहे की पित्याने पुत्राचं लग्न ठरवायचं, इथं पुत्र पित्याचे लग्न ठरवत होता. तो दाशराजाकडे गेला. दाशराजाकडे गेल्यावर त्यांनी सत्यवतीला मागणी घातली शंतनू राजासाठी. पण त्यांनी एक अट घातली. त्या अटीवर विचार करण्यासाठी परत एकदा भीष्म हस्तिनापुरात आले. सगळ्यांची त्यांनी चर्चा केली. शंतनू राजाला या कशाचीही त्यांनी खबर लागून दिली नाही आणि परत एकदा भीष्म दाशराजांकडे आला. तर दाशराजाची महत्वाची अट अशी होती
की तुझा तर युवराज्याभिषेक झालाय, म्हणजे शंतनू राजानंतर तू राजा होशील, तर सत्यवतीची संतती राजा झाली पाहिजे. तर देवव्रताने तिथंच राज्यावर उदक सोडलं. हे बघा, तुमच्या समोर मी उदक सोडतो, मी राजा होणार नाही, सत्यवतीची संतती राजा होईल. पण एखाद्या मुलीच्या बापाला काळजी वाटते, तर तशी दाशराजालाही वाटली असणार. त्यांनी देवव्रताला म्हटलं, अरे तू राज्यावर उदक सोडलं, पण उद्या तुझी संतती कशावरनं नाही सोडणार. त्यांनी राज्याचा अधिकार मागितला तर मग तो सत्यवतीच्या संततीला मिळणार नाही राज्याचा अधिकार. तिथे देवव्रतांनी प्रतिज्ञा केली की मी देवव्रत लग्न करणार नाही, आजन्म ब्रह्मचारी राहील. हे जेव्हा आणि तो सत्यवतीला घेऊन हस्तिनापुरात आला. शंतनू राजाचं आणि सत्यवतीचं लग्न अतिशय राजाचंच लग्न ते थाटामाटात पार पडलं. तेव्हा शंतनू राजाला जेव्हा हे सगळं समजलं, आपल्या मुलाचं त्याग समजला, तेव्हा म्हटले, अरे तू ही तरी भीष्म प्रतिज्ञा केली आहे, भीष्म म्हणजे ढळणं नाही अशी प्रतिज्ञा केली आहे, त्यामुळं मी तुला इच्छा मरणाचा वर देतो. जोपर्यंत तुला इच्छा होत नाही तोपर्यंत तू पृथ्वी तलावर राहशील. आणि अशा रीतीने देवव्रत भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागला.